सत्यनारायणाचा प्रसाद म्हटला की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तोच तो रवा शिरा. पण आज आपण बनवणार आहोत अननसाच्या स्वादाने अननसाचा शिरा. अननसाची आंबट गोड चव, तुपाचा सुगंध आणि शिऱ्याची मऊसूत पोत. तर चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. अननसाचा शिरा अगदी सोपी रेसिपी आहे आणि नैवेद्यासाठी तर ही रेसिपी परफेक्टच आहे. शिवाय तुम्हाला घरी कधी गोड खाऊ वाटले तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर नमस्कार, मी चैतालीज किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते आणि आता आपल्या रेसिपीला सुरुवात करते. तर सुरुवातीला मी इथे पॅनमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलं आहे. तूप थोडंसं वितळलं की लगेच त्यामध्ये अननसाचे तुकडे टाकून घ्यायचे. मी एकदम छोटे छोटे तुकडे काप केले अननसाचे. अननस कट करताना जरा स्वच्छ असा कट करा आणि थोडंसं असं मोठ्या गॅसवरच इथं तुपामध्ये अननसाचे तुकडे असे परतवून घ्या. त्यानंतर आता इथे आपण अननस तर गोड असतं सोबत आंबटही असतं, त्याचं थोडंसं टेक्स्चर मेंटेन करण्यासाठी इथे आपण चव मेंटेन करण्यासाठी साखर घालून घेतली. साखर देखील परतून घ्यायची आहे आणि कमी गॅसवरच परतायची साखर थोडीशी एकत्र केली, मिक्स केली की त्यामध्ये मी एक छोटीशी वाटी किंवा 2 ते 3 चमचे असं पाणी घालून त्याला छान वाफ काढून घेते. हे बघा 5 ते 10 मिनिटानंतर मी याला बघितलं आहे, चेक केलं आहे, तर अगदी थोडंसं 50% शिजलं गेलं आहे. हे बघा इथे. आणि आता पूर्ण पाणी आटून गेलं आहे आणि आता इथे मी तुम्हाला पुन्हा चेक करून दाखवते. 90% इतका आपला अननसाच्या फोडी अशा शिजल्या की समजून घ्यायचं आपला हे अननसाच्या शिऱ्यासाठी रेडी आहे. तर बघा किती छान आरपार असं दिसतं याचं टेक्स्चर. आणि यात साखर टाकल्यामुळे याची चव देखील अगदी छान लागते, आंबट गोड आणि अजूनच चवीचा होतो तुपामुळे. शक्यतो साजूक तुपाचा वापर करायचा आहे. त्यानंतर आता मी पॅनमध्ये तूप घालून घेतलं आहे. तुमच्या आवडीनुसार तूप घाला, पण या शिऱ्याला शक्यतो तूप जास्तच लागतं. मी अननसाचे तुकडे बाजूला काढून ठेवले आणि त्याच पॅनमध्ये इथे मी शिरा करायला घेतला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही दुसऱ्या भांड्यात देखील घेऊ शकता. आता मी सुरुवातीला तूप थोडं गरम झालं, लगेच बदामाचे काप घालून घेतले आणि ते हलकेसे परतले आणि मग त्यानंतर काजूचेही काप घातले. काजू लवकर परतले जातात म्हणून काजू जरा नंतर घालायचे. आता ह्या दोन्ही जिन्सा अगदी थोड्याशाच परतल्या. आता मी इथे पाऊण वाटी रवा घेतला आहे. तर इथे बघा तुम्ही, काजू बदाम मी बाहेर काढून नाही घेतले, त्यामध्येच ठेवले, थोडेसेच परतवले. बाकी सगळे आता रव्यासोबत छान परतवून निघतील. आणि रवा परतताना मी इथे तुम्हाला मध्ये मध्ये स्टॉप करून दाखवते, कारण रवा भाजायला मला खूप वेळ लागला. रवा मंद आचेवर छान असा भाजून घ्यायचा, अजिबात घाई करायची नाही आहे. तीच शिऱ्याची खरी ओळख असते. यामुळे रवा शिरा असो, सत्यनारायणाचा प्रसाद असो किंवा मग अननसाचा शिरा असो, कुठली रव्याची रेसिपी असो, रवा असा छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा. जेव्हा त्याचा सुगंध येईल, हे बघा असा लाल गुलाबी असा दिसेल, तेव्हा समजायचा आपला रवा भाजला गेला आहे आणि तो थोडासा मोकळा मोकळा देखील होतो. त्यानंतर इथे मी पाऊण वाटी रव्यासाठी 1 वाटी पाणी वापरलं आहे, म्हणजे 1 फुलपात्र. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही नुसता दुधाचा देखील बनवू शकता, पण मी इथे बनवून बघितलं आहे. तर 1 वाटी मी पाणी घातले आणि 1 वाटी दूध घातले आणि आपलं जेवढं पाऊण वाटी अननसाचे तुकडे घालून घेतले, जे की आपण पहिलेच परतवून घेतले होते. हे सगळे मी आता एकत्र शिजवून घेते. तर बघा सुरुवातीला असं टेक्स्चर दिसतं, पण जसजसं परतवलं जाईल तसं तसं आपला मऊसूत असा शिऱ्याची पोत होत जाईल. तर बघा तुम्ही, मी तुम्हाला अजिबात स्किप न करता दाखवत आहे. इथे छान असा दूध आणि पाणी आणि अननसाचे तुकडे मिक्स झाले की आपल्याला छान असा अननसाचा शिरा मिळतो. तर बघा तुम्ही, आता हे सगळं मिक्स केलं आहे. दूध आणि पाणी थोडंसं आटलं गेलं आहे, अजून याला वाफ काढायची आहे. आता मी वरतून इथे केसर दूध, थोड्याशा केसरच्या काड्या दुधामध्ये मी सुरुवातीलाच भिजत ठेवल्या होत्या, ते दाखवायचं विसरली.
त्यानंतर आता ते देखील मी इथे केसरचं दूध घालून घेतलं आहे आणि जास्तीचं नाही मी साखर वापरली आहे, कारण अननसाला पण गोड चव असते. आणि अननसासोबत 1 चमचा घातली होती. वरतून मी 3 ते 4 चमचे म्हणजे अर्धीशी वाटी इतका, पाऊण वाटी रव्याला अर्धीशी वाटी इतकी साखर घालून घेतली आहे. आता सगळं जिन्नस घालून झालं आहे. आता या शिऱ्याला एक छानशी वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून. त्याआधी आता इथे मी 1 ते 2 चमचा तूप घालून घ्यायचं. एक मोठासा चमचा तूप घातलं की याला बघा टेक्स्चर कसं येतं. आणि ह्या स्टेजला तूप घाला तुम्ही. सत्यनारायणचा प्रसाद असतो किंवा मग आपला रोजचा रवा शिरा असो तेव्हा बघा. आता हे बघा मी वाफ काढून घेतली. इथं झाकण ठेवताना माझ्या एवढं लक्षात नाही आलं व्हिडिओ घ्यायचा, तर मी झाकण ठेवून वाफ काढली आणि त्यानंतर आता इथे मिक्स करून घेतलं. तर केसर दुधामुळे आणि पायनॅपलच्या तुकड्यांमुळे म्हणजे अननसाच्या तुकड्यामुळे छान असं इथे टेक्स्चर आलं आहे. बघा मी झाकण ठेवून पुन्हा वाफ काढली आहे. तुम्हाला इथे दिसत असेल जवळूनच थोडासा असा मध्ये मध्ये पांढरट दिसतोय, बाकी पिवळा दिसतोय. तर कलर खूप छान येतो. पहिले तर अननसाचे क्यूब इथं पिवळे पिवळे लगेचच दिसतात. त्यामध्ये आता मी वेलची पावडर घालून घेतली आणि तुम्ही शिऱ्याचा मऊसूत पोत असा बघू शकता. किती सुंदर टेक्स्चर आलं आहे आणि अगदी आपला सत्यनारायणचा प्रसाद तयार होतो ना, सेम तसाच तयार होतोय हा. आणि नैवेद्यासाठी तर एकदम उत्तम आहे. तुम्ही बघू शकता आता श्रावण सुरू होतोय, तर नैवेद्यासाठी अनेक सणवार आपल्याला श्रावणात येतात. तर नैवेद्यासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि बघा किती सुंदर असा अननसाचा शिरा किंवा पायनॅपल शिरा तयार झाला आहे. फक्त हीच ट्रिक वापरा. आणि मला नैवेद्यासाठी द्यायचा होता म्हणून मी इथे याला तुळशीचं पान टाकलंय वरतून. आणि बघा किती सुंदर असा अननसाचा शिरा तयार झाला आहे. तर ह्या पायनॅपल शिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा. तर बघा आता श्रावण सुरू होतं आहे. तुमच्या इतर मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. थँक्यू. अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आणि श्रावण महिन्यातील स्पेशल रेसिपीसाठी चैतालीस किचन मराठीला सबस्क्राईब करा.